लागणार, पण अपेक्षेपेक्षा शिवलाला कार्यक्रम चांगला केला पाहिजे नाही का कोणती बाबूजी तुमच्या मनात समजा. म्हणजे कसं जेवण खाऊन हे ते मला तर वाटलं बा चहा नाश्त्याच्यावर देणार नाही, पण कसं पद्धतशीर दिले का ना. त्याला धागाच्या कार्यक्रमात अर्धे लोक पैशांनी जीव राहिले, अर्धे लोक फुकट देऊन राहिले. ते पत्रिका आणा असं करा तसं करा चाललंय. काय 200 रुपये थाली मी नगदीमध्ये घेतली, मग ते भाण्याने घेतली 100 रुपये आली, मला 200 रुपये आली. काय करतं फालतू दंड पडला, नसतं आलंच पुरलं असतं. म्हणजे तुम्हाला 2 पत्रिका दिल्या नव्हत्या त्यांनी, आमची दिली त्याच्या मारतीले मला समजा वेगवेगळी दिली होती, त्याच्या सासरेबाची दिली होती. ते कसं आहे, माणूस कोण काम करते. मग आता त्याला माहिती होतं मारतीचा मंडप आहे, खुर्ची आहे, हे आहे ते आहे, म्हणून दिलं त्याला. एक नाही शिल्लक पत्रिका दिली, काय बिघडून राहिलं. पुढचे पैसे दिल्याची गॅरंटी आहे का? पाहिजे म्हणलं ते पैसे देते का नाही सांगता येत नाही त्याचं. आधीच मागून घ्यायचं आजच. पैसे कसे काय मारत्या सोडते का पैसे? मारते नाही सोडत पैसे, मारते तर कोणत्या हल्दीत काढतेच त्याच्यापासून. हेच तर धाब्यावाल्याचे पैसे देते का नाही काय सांगा. लक्ष्मीची 100 रुपये थाली नाही म्हणते. त्याचं त्यालाच माहिती काय होईल पुढे बाबा. जाऊ दे तिकडे. मी काय म्हणतो कंदिला भाऊजी, जरा कसं लवकर निघाला का ना, आपल्याला जास्त उशीर करायला पुरत नाही. कसं आहे उद्या 11 तारीख, फालतू त्यानं कशी धमकी दिलेली आहे, फालतू कसं आपल्याला झपका नाही बसला पाहिजे. हो एक तर कसं आपल्यापेक्षा दोघा जोर गबाळ. हो तुमचं किती उरेल? माय कसं माझ्यावर 30 लाख होते, तुझ्यावर 30 लाख होते, त्यातले आपले 5-5 तर असेच गेले देवधर्मातनी. राहिले किती आपल्याजवळ 25. त्याच्यातले बी आता 2-3 गणपतीला इकडे तिकडे खर्च झाला. तर महापाशी कंटिन्यू मध्ये 20 लाख रुपये सोनं आहे, 2 लाख रुपये कॅशमध्ये आहे. 22 आहे समजा महापाशी सगळा. मग आपण जवळपास सारख्यामध्येच आहो. कसं माया 20 लाख सोनं आहे, 3 लाख मापाशी आहे कॅशमध्ये घबाळातले समजा. तर मग आता कसं काय करावं, त्याचं जरा सुरक्षा बरोबर करावं लागत. नाही तर कसं पुढचा माणूस कसं आहे, वय कितला होय, काय होय, दरोडा टाकणारा कोण होय, हे काही समजून नाही राहिलं. म्हणून म्हणलं कसं जरा पाहिजे जरा. हो ना, तेच तर नाही समजून राहिला, अंदाज नाही राहिला. परगावचा होय का गावचा होईल का जाय, काऊन की कसं माहितीतला होय, पण त्याला आपल्या गावाची पुरी माहिती आहे. म्हणूनच ते बिलकुल आपल्याला म्हणजे असं धमकी देऊ राहिला. ना ते काही असो कुठचं असो, पण आपलं घबाळ आपल्याला कसं व्यवस्थित ठेवावं लागेल. तर म्हणलं काही सांगा ना एखादी जागा कुठं ठेवता येईल. काय कुठे ठेवा हेच तर मला नाही समजून राहिलं. आता माय कसं संदुकात आहे, पण आता माय विचार आता तिथून उचलाच आहे. काऊन की संदुकात जर नेला उचलून तर काय करा गेलं का नाही. तर मी करतो विचार आणि तुला सांगतो काय करायचं काय नाही. सांगा मग कुठं ठेवता काय तर, म्हणजे कसं एकदम म्हणजे अशी जागा सांगा की तिथं बिलकुल कोणी पोहोचलंच नाही पाहिजे. तेच विचार करू राहिलो बा, एखाद्या टरबुजात ठेवा का एखाद्या कवड्यात ठेवा, नाही तर मग एखाद्या जमिनीत गड्डा करून ठेवा. हो अभ्यास सुरू आहे माया, सांगतो मी तुम्हाला काय करायचं ते. सांगतो. नाही पाटील, तुम्ही असं गप्पतीत राहू नका. तुम्ही कसं दुसरा नंबर तुमचा लागू शकते बरं. काऊन की ते काय म्हणे, त्यानं त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की जे बड्या बसल्या आहे हो त्याला आम्ही लवकर घेणार आहोत. म्हणून म्हटलं कसं तुम्ही जरा सतर्क राहा. नाही झुंबर आपली काळजी नको करू तू बाबा ना. आजच आपली बंदूक आहे ते आपले अटकून असते वरे काढली ना आज बाहेर, ते साफसूफ केली हे ती. येऊ दे म्हणे कोणता होय, तर मी बसतो म्हणलं का. हो तर आपल्याला काही चिंता नाही त्या गोष्टीची. ते सगळं बरोबर आहे लाईनी पाटील, बंदूक आहे हे आहे ते आहे. पण आता कसं आहे, सरपंच साहेबाचं नाही पडलं. हो तर नंबर आपल्या बहुतेक तिघापैकी लागू शकते. हो एक तर आता एक तर तुम्ही 2 नंबरवर, 3 नंबरवर लक्ष्मणराव. हो लक्ष्मणरावले सतर्क राहणं आवश्यक आहे. मला बी माझा मसाळा. म्हणून म्हणलं कसं आहे, जरासं आपण CCTV बसून टाकू. मग सांगा ना तुम्ही काय उद्या येते म्हणता ते, मग बसून आम्ही बसवतो. मग नाही म्हणून थोडं राहिलं काही, मग बसून आपण. आहे बरोबर बंदूक आहे हे आहे सगळं आहे, पण पुढचं बी कसं चलाक असते ना. मग काय बंदूक आहे बा हातात घ्यायचे आणि त्यानं सगळं काम करून गेल्यावर मग काय करसा. त्यापेक्षा CCTV आपण बसून घेऊ. तुमच्या घरापाशी बसू, आम्ही बोलावूनच राहिलो समजा. मी सांगितलं त्याला उद्या येतो म्हणे ते, तर तुम्ही बसून घ्या. सरपंचाला काही बसवाच काम नाही राहिला, तर त्याचा विषय मोडमाड झाला समजा. राहिले लक्ष्मणराव तुम्ही बसून घ्या ना. मला माझ्या घरापाशी काही आवश्यकता वाटत नाही. आपल्या घरी आहेच का आता, सांगा तुम्ही आपल्या घरी काय आहे ते. बरोबर तुमच्या घरी काही नाही, पण इथं पाहिजे म्हणलं धाब्यावर द्यायला काय दरोडा टाकू. हो आपण बसत गावात तिकडे इकडे दरोडा इकडे पळा जावं. पाहिजे जरा रामपूरवाल्या फिटवायच्या मागा आहे, म्हणजे तुम्हाला इथंही फिटू शकते ते. इथं पाहिजे सतर्क ते आलो पोंगायला सांगून द्या. सांगितलं ना मी 11 तारखेला यायला सूचना दिली कळलं की आलो पोंगायला ते दोघं तिघं जे आहे गणपती ते सांगितलं मी की इथंच मुक्कामी राहा तुम्ही 2 दिवस. म्हणजे कसं विषय नाही, मग काय हरकत नाही. मग कसं टेन्शन नाही तुम्हाला. इथं तुम्ही सुरक्षा बरोबर ठेवा. गावातली कसं आहे, गावातली आम्ही हाऊस समजा. आता एक तर गावातली सुदेश करावं लागते आपल्याला. काऊन की काय आपण 10 खेप दुरुस्त करा, लोक लगेच इसको देतं. ना कोणी वायरस काढते तर कोणी पिनस काढते, काय करावं आता. एक धड नाही आपल्या गावातला कॅमेरा. आता ती दुरुस्त करून घेतो, सगळं ओकेच करू. म्हणजे कसं काय जो कोणी गावात येईन ते आपल्याला दिसणारच आहे. मग त्याचं काय ते नियोजन आहे, कुठं कुठं चौक्या बसवायच्या काय बसवायचं ते आता लवकर करून घेऊ आपण. निघाला ना आता, उशीर काही करायला पुरत नाही. बस आता लवकरच जो ते कंदील बुडा त्या काय मामा भांजेले जे त्याच्या घरी जातो म्हणे, ती पाला विचारून द्यायला नाही का, बाहेर आले की सांगता येईल. ते सांगून द्यायला होऊ द्या ते जेवण. एक तर पैसे देऊन जेवण सुरू आहे, खाऊ द्या द्यायला. मग बाहेर आले काढू विषय द्यायचा. तर करा मग जेवण घेऊन घ्या आता, करून फटकं निघा लागते. हो चला 7-7:30 झाले आता, घ्या पटपट. मोठी संघ राहून राहिले आता नाही का. अरे का कंदिरा पाहिजे चालत ना म्हणलं, उशीर नका करू फालतू. कसं झोडपाने बसला पाहिजे कोणाले. हो ना आता तिथं आहेच का. चला ना मग बा लवकर, काय उशीर करता. हो उशीर करता, पण ते तुम्हाला काम सांगितलं होतं ते केलं का तुम्ही? ते आपलं मामा भांजेचं काढली का, खोल फिटिंग केली का त्याची? आज पुरा दिवस गेला पण तुम्ही गेले का नाही तिकडे? काय काही जाऊ आता सांगा, तूच सांगा बा. सकाळी अकजी झाली, दुपारी इकडे आलो. मग आता जेवण खाऊन झाले, आता 8 वाजून राहिले. सांगा मग आता काही काय कसं काय जाऊ मी. तेच म्हणलं आता कसं झुंबरची गाडी आहे. हो आता तुमची गाडी तर भानून पोट्टे गिट्टे चालले, तर समजा ट्रॅक्टर आहे तिकडे, तर ते तिकडे जाते. आता हे झुंबरच्या गाडीत आपण चालले जाऊ. ते मामा भांजेचं काय प्रकरण आहे तेवढं त्याच्या घरातून चक्कर मारू, आणि तुम्ही त्याच्या घरी जा जरा पाहून याचा काय पोझिशन, तर किराणा माल हे ते दिसते का बुवा, काय आहे काय नाही. चालते ना तसे चालते, काही हरकत नाही. काही गाडी फेल पडली असं काहीतरी कारण सांगा लागेल, तसं जा लागेल. मग चला मग आताच काढा गाडी तिकडे त्याच्याच घराकडे. म्हणलं कसं त्याच्यावर जास्त डाऊट आहे. बरोबर चला बघा आता, बसा लवकर चला. ते तर बरं पाहू आपण समजा. पण म्हणलं शिवलालचं काही लागला का सुगा, म्हणलं काही काशाने सांगितलं काही.
नाही अजून तर काहीच लागला नाही. ते तिथंच आहे, त्याच्या मागच आहे. ते खादोडी गिदोडीशी एक त्याची बातचीत झाली की मग समजा ते अजून त्याचं कसं म्हणजे भेटगोट नाही झालं ना, कार्यक्रमात व्यस्त आहेत ते. बरोबर ते काढते म्हणा समजा, त्याचा काही विषय नाही. बरं मग चला, मग आपण इकडे पाहून घेऊ मामा भांजेचं. हो, हे जर समजा समजलं तर मग विशेष मोकळा नाही का. चला मग चला. या रापूरवाल्याला भल्ल्या धमकी येऊ राहिल्या बरं का. हो ना, आता लक्ष्मीरावनं आम्हाला सांगितलं आता टाईट ड्युटी करा म्हणे. 11 तारखेला. आता काय रापुरात दरोडा टाकते का इथं टाकते काय सांगा आता. अरे काय सरपंच साहेब म्हणलं काय दरोडेवाल्याचं काय कसं काय म्हणलं, लागला का पता कोण होय म्हणून. अजून तर काही सुगावं लागला नाही बा कोण होय का होय. तर चालू आहे पण प्रयत्न आमची चालू आहे. मला तर वाटते ते खरोच हॉटेलाचंच प्रकरण असलं पाहिजे याच्यात नाही का. हो, कारण की त्या दिवशी टरबुजाच्या प्रकरणात ती धमकी दिली होती रापूरवाल्यानं समजा म्या बी मी होतो त्याच्यात ती. तर बहुतेक त्या डुबऱ्या बुट्ट्याच्यात झालं आहे प्रकरण नाही का. बरं मी काय म्हणतो, तुमच्या गावात ते डुबरं बुट्ट नाही का एक, तर त्याचं नाव काय आहे नाव. याले आता घरावर बोटे हो ना. आता एक तर मारुतीचा बुडा इथं संती मध्ये डुबऱ्या बोट. हो ते आपलं मारुती धुटके ना, मंडपवाले ना. हा बस बस तेच 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 ते गिट्टासा दिसते तेच पोट्टा. हा बरोबर, जॅकेट गिकेट घालते ते गाडी चांगली आहे ते. तेच पोट्ट. मुका बसणं म्हणलं जरा सुद्धा बोलणं. हा भोपई सुतेले का काय बोलू राहिला तू डुबऱ्या आणि हेन त्या. मुका बस म्हणला काही बोललो का महापौर गोईन ते. हा चालला का काही म्हणून राहिला आपला. हे याचा बुडा आहे का बा. बरोबर हो हो ते हो चुकलं बरं बाया. पण मी काय म्हणत होतो, टरबूज इकायला आलते का त्या दिवशी ते भारतराव धुटके समजा. असं बोलायचं मारुतराव म्हणायचं. हो ना चाललं का हो ना, तर अक्कल नाही कवडीची. हो तर ते टरबुजी काले आणले होते मग काय झालं. बस तेच तेच. मग आता त्या दिवशी काय झालं, त्याने टरबूज आणले तिथं वाढले चौफुलीवर. आता ते खरूज हॉटेल आहे एक, हो ते काही कोणाला वाटू देत नाही. तर मग असं भारतरावनं मला फोन केला, असं आहे म्हणे बा या म्हणे तुम्ही. मग मी गेलो. पळाले मग ते थांबले नाहीत ते. म्हणून म्हणलं बा कदाचित त्यानं बदला घेतला घ्यायसाठी समजा, असं तर नसतं त्याचं. आता महापुट्टीला काही गरज होती का कोणासंग पंग घ्यायची. असं म्हणजे त्याच्या संग पंग घेतला त्या खरुच्या संग. वा त्याच्या सगळं पंख घेतला. बरं झालं मी गेलो, नाही तर बा हो ते तर बारा बारावर आलते ते. तू इथं ये मी इथं येतो. ते त्यांची होत होती पण ते मी आधी गेलो म्हणून जमलं ते. अशी अवकाळी कामं करते मारते. हाय सांगा काय बोला आता इथं येऊन निरा भांडणगडी येईन काय साला हितले का. जाऊ द्या बा आता हे बा खरूज हटीला असं का मग समजा हे म्हणते तसं. नाही नाही नाही, ते नसं कारण की त्याला काय आपल्या गावाची माहिती आहे. त्याची काही आपल्या संग थोडी दुश्मनी आहे. मारुती संघ असं त्याचं पाहिजे ते काय तर. आपला त्याच्याशी काही संबंध नाही. खरूज हॉटेलचं आपलं काही घेणं नाही. ते नाही आहे ते दुसरंच कोणतरी आहे. पाहू ना आपण मामा भांजीचं पाहू आता जाऊन पहिले. हो चला चला म्हणा लवकर गाडी काढून चालले जाऊ. बरोबर चला मग चला ते पाहून पहिले. जबरदस्ती करूच नको. मी जेवण करायला आता रात्री करतच नाही. मी फक्त सकाळी एक टाइम जेवण चांगलं करतो. नंतर कसं मुलांना सांगितलं ना मला कसं आहे बीपी शुगर सगळेच आपल्याला बिमार आहेत. कसं आहे भेटते सगळं दिसते डोळ्यानं पण आपल्याला खाता येत नाही. अशी परिस्थिती आहे आपली. तर म्हणून म्हणलं कसं मी काही येत नाही ते जास्त मसालेयुक्त पदार्थ हे ते समजा. तर तुम्ही जा तुम्ही जेवण करा. आता हे कार्यक्रम आला ना का मी तुमच्या सांगा बा. तसं काहीच नव्हतं खादोडे साहेब. आपल्यासाठी स्पेशल बनवायला सांगितलं ना मी. हो याच्यासाठी 100 रुपये थालीच होती. पण आपल्यासाठी कसं आहे शाही जेवण बनवायला सांगितलेलं स्पेशलमध्ये. हो त्याचा काही विषय नाही. हा चला ना तुम्ही तुम्हाला जसं लागलं तसं लाईटमध्ये जसं म्हणसान तसं. नाही नाही मी येतच नाही आता. बस बस आता हे बा फ्रूट खा तुम्ही 2 बस झालं माझं झोप तुम्ही आता. बस झाला विषय मोकळा. बरं ठीक आहे आता काय दात आहे तर चेने दात आहे अशी परिस्थिती आहे आजकाल नाही का. आता तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे पण तुम्हाला काही खायला भेटत नाही का. आमच्यासारखे समजा गरीब लोक आले समजा असं वाटतं हे भेटावं ते भेटावं काजू आणा हे आणा. पण आम्हाला पैसे नाही राहत आमच्यासारखे अजून. जाऊ द्या आता जे आहे ते आहे. बरं मग आता येऊ मग आम्ही करतो जेवण निघतो मग. एक ते महत्वाची गोष्ट ते सरपंच भेटले होते मग. हो तिथं आपल्या कार्यक्रमात म्हणे काय जेवलं खराब काम झालं म्हणे. पुरा कोमात द्यायला गेला दिसला मला ते. अरे 4 खाणी चीज झाला आणि ते पुरा लंबात झाला. मग पुरा फिटला ना 5-6 लाखानं पुरं सामान असं म्हणजे काहीच नाही ना. बिलकुल चेक करून टाकलं. दुसरी गोष्ट कशी आहे अजून आता उद्या बसणार आहे एकाले. आता तुम्हाला सांगितली गोष्ट मी सगळी कशी आहे तर. हो ना ती बरोबर आहे. एक एक फिटवायचे आपल्या रामपूर म्हणजे कसं पुरं कंगाला झालं पाहिजे बिलकुल सपाच. बापरे यायचं हात आहे कर बा कंगाला झालं पाहिजे म्हणते नाही का. हो सपाच झालं पाहिजे. बहुतेक यायचं काहीतरी रणनीती आहे का नाही का. कोणाला तरी हाताशी धरून काम करू राहिले वाटते. हे तुमचे शब्द खरेच ठरो. हो कारण की एक पुरे बिलकुल असे भुईसपाट झाले पाहिजे इच्छे. पण आता समजा कोणावर नंबर कोणावर येईन आता. कोणाला बसणार आहे. एक तर लाईन पडला एक तर मग लक्ष्मण रावले. कोण ना कोणी एक ना एक चावाच लागेल का नाही त्याला पुढचे. काय मग कोणाला चावते कोणाला नाही का. आता जाऊ दे पाहू ना आता उद्या काय होते 11 तारखेला नाही. मला वोट त्याची उत्सुकता लागली काय होते काय नाही. असं वाटतं निवडणुकीच्या निकालापेक्षा मी मला असं वाटतं कोण उडते कोण नाही उद्या. चला मग निघ तुम्ही आता कसं जास्त उशीर करायला पुरत नाही का. हो काम कमी लागा लागते. हो पण म्हणलं हे बा इतका खर्च करू नको तू. कारण की कशी एवढा कार्यक्रम एवढा जेवण खाणं लोकांना दिशील तू. आता असं पुरणार नाही तुला घाटे दिशील ना. नाही ना हो पैसे कोणा दिले पैसे कुठं रुपये तरी दिला का मी एवढा मोठा कार्यक्रम केला. कुठं दिले कोणाला पैसे मंडपवाल्याचे खुर्च्यावाल्याचे दिले का पैसे नाही. आता जेवणाचे याचे काय खरं आहे का देऊन राहिलो का मी तुम्हाला माहिती आहे आपल्यासोबत. आपलं कसं आहे हे रामपूरवाले फिटून आपलं काम आहे का नाही. मग तुम्ही काय लोड घेऊ राहिले. कोण देऊ राहिले पैसे देऊ देंगे दिलायंगे. काही विषय नाही त्याचा. म्हणजे हे देत नाही का तू म्हणजे कार्यक्रम लोक बोल. अरे वा कमाला वा कठीण काम आहे. म्हणजे नाव आपलं करायचं आणि पैसे लोकायचे. बरं आहे जाऊ देवा. चल तुम्ही आता निघतो. ठीक आहे चल 100% यायचं साथ आहे नाही का. काहीतरी हो म्हणजे गोलमाल केलं पण हे स्वतः नाही करू राहिले. कोणतरी हाताशी धरून काहीतरी काम करू राहिले नाही का. बरोबर फिटवायचे म्हणते नाही रामपूरवाले 100% बिलकुल.
तुम्ही पहा भरोसा ठेवा ना त्याच्यावर. चिमणराव हे पहा तसे माणसं नव्हतेच ना. आणि ते कसं आहे, ते कॉकटेल नाही का, कॉकटेल त्यानं त्याचा गेम झालेला आहे. दुसरं काहीच नाही आहे. आणि आता ते थेंबही नाही घेऊन राहिले ना. मग 15-20 दिवस झाले आता इथंच आहेत ना ते आपल्या इथं. हे पहा आम्ही आता कांदा खरेदी केला. हो मग कांद्याचे कामी लागले ते. व्यापारी हे पहा एक दिवस सांगतो ना, व्यापारी बनतील ते. हो चांगलं गटून राहिलं ना त्याला आमच्या संग राहू. आणि तुम्ही म्हणता की असं आहे आणि तसं आहे. आणि ते नाही तर तुम्हाला म्हणलं बा, ते नाही तर किराणा दुकान टाकून देत त्याले. सगळी व्यवस्था आहे आपल्यापाशी. म्हणून म्हणलं बा, पहा आता तुम्हाला काय वाटते तो. काय भाऊ झुमट्या किती हुशार आहे हा? किराणा दुकान टाकून देतो म्हणते, माल चोरीचा ऐकतो ते. 100% सांगतो यानं आणलाच ते. म्हणून तर गोष्टी करू राहिलाय. नाही नाही म्हणजे नाही. आता आम्ही आमची पोरगी पाठवत नाही म्हणजे नाही. सपशेल आमचा निर्णय झाला ना. आता घटस्फोट झालाच चालते. काऊन की आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिली परिस्थिती काय तर पोरीचे काय हाल होते काय नाही आम्हाला माहिती नाही दरोड्याच्या घरी. म्हणून आम्ही अजिबात आमच्या मुलीला पाठवतही नाही. त्याने इथं येऊ बी नाही. हो तुमचं बी आता तुम्ही काही सांगायचं काम नाही. काऊन की तुम्ही काही एवढे काही धुतल्या तांदूळाचे नाही आहे. तुम्ही आता कोणकोणते कामं करेल आम्हाला माहीत आहे. सरे लबाड्या लुचाट्या चोट्टेपणा हे ते याच्यातच आण तुम्ही. तुमचा हात माहीत आहे ना मला. गव्हासंग सोंडी भरडल्या चालल्या आता म्हणजे मावरे आणली आणि हो ना ती जाऊ दे, जे झालं ते गेलं. पण आता विषय काय आपल्या चिमणरावचा आहे. कसं आता लेकरू बाया सोडून त्याला राव वाटन का. हे बघ तुम्ही मनसान तसं ऐकायला तयार आहेत ना ती. का हो चिमणराव. म्हणजे ऐका ना तुम्ही म्हणसान तसं वागायला तयार आहो ना. तुम्ही जर म्हणसान किराणा दुकान टाकतो, नाही तर शेतीवाडी घ्यायसाठी आपल्याजवळ समजा बजेट आहे 5-10 लाख रुपयाचं बजेट आहे. म्हणून म्हणलं तुम्ही आता पाठवा. आता अशी अडचण येणार नाही. सगळ्या गोष्टी बरोबर आहे. नाही काय सांगू नका तुम्ही. कुठचे 5-10 लाख आणले आणि काय आणलं तुमचं तुम्हाला माहित. मला काय सांगू नका. सगळ्या भपाऱ्या आहे. 5 रुपये बी खिशात नाही तुमच्या. मी सध्या या विषयावर बोलतही नाही. ठीक आहे ठेवा फोन ठेवा. इथले कसं काय करा. बरं ठीक आहे बुवा. आता काय आता आम्ही म्हटलं पण तुम्ही ऐकून नाही राहिले. ठेवा मग ठेवा. आता आपण फोनात गुंगन हे काही आले ते का म्हणलं तुम्ही. आता हे तर रामपूरचे दिसून राहिले म्हणले. अरे का इकडे कसे काय भटकले म्हणलं तुम्ही. काय नसतं हे पहा, माझं घोरच झाला बा. त्या फाट्यावर रस्ता चुकला राजा आमचा. ते आता एक तर चोर खोपडी, ढोर खोपडी आणि उलटी खोपडी. हो जाव खोपडी हे समजे नाही आम्हाला. जातो तर उलटी खोपडीले. हो तर आम्ही राजा इकडे घुसलो या रस्त्याची. तिथं काही बोर्ड नाही काहीच नाही. हो आता म्हणलं बा तुम्हाला विचारा नेमकं कुकून नाही बा ते. हो एक तर कसं आहे, आता गाडी इथं उभी केली. म्हणलं आपल्या ओळखीची आहे, विचारून येतो. यायला परफेक्ट माहिती असेल. लोक काही सारखे सांगून नाही राहिले. भीन अशी लय येते आमच्या गावात. ढोर खोपडीतले चोर खोपडीत आणि चोर खोपडीतले उलट्या खोपडीत. काय तिथं बोर्ड लावाच लागते ते. हो ना तेच तर वांदे होऊन राहिले आमच्या गावात. म्हणजे तुम्ही इकडे रस्ता चुकून आले नाही का. तिकडे काय चालले मराल तिकडे उलटी खोपडीत नाही. काय चालेल काय सांगा आता. काय सांगते काय माहिती पुढं. सोयरीकसाठी ते आपलं सोयरीकसाठी चाललो होतो आम्ही. ते म्हणे रातच्या नाही या म्हणे. म्हणून मग आम्ही संध्याकाळच्याच पोरगी पाहायला चाललो होतो. पण आता कसं हुकलं ते असं झालं ना. आता म्हणजे यायचं सोयरिकीचं सुरू आहे ना आमचं घटस्फोटाचं सुरू आहे. झालं एकच आहे असं हो का. बरं पाहा काय तुमचं तर म्हटलं पाणी गिनी घेता आगी काही. आता काही पाणी घ्यायचं कामच नाही राहिलं ना. सगळं समजलं आम्हाला. काय तर एवढा मोठा कांदा विकत घेतला. म्हणजे पैसे गिशी भरपूर आहे. किराणा माल बिलकुल 100% काहीतरी सेल केला आहे ना. काहीतरी जवळपास आहे याच्या. बहुतेक आता 100% आपल्याला खात्री झाली. नाही काही नाही. बस फक्त तेवढा रस्ता विचारायचा होता. काही नाही. पाणी गिनी गाडीतच आहे आमच्या. आहे सगळं आहे. ठीक आहे तुमची इच्छा हो. फक्त म्हणलं काही कोणाचा कांदा गिंदा असला सांग ना. म्हणलं आम्ही घेत असतो विकत. हो असला सांग ना पद्धतशीरवाला. हो ना सांगतो ना आता. हो देणकीकडे द्याला पाठवून नाही. हो ना सांगू ना तुम्हाला. कसं आहे अजून कारणं सुरू आहेत आमचे. काही झाले की सांगतोच तुम्हाला. सांगा मग काही असलं तर. हो फोन करतोच मी तसा तुम्हाला. बरं हेच असले पाहिजे. एक सोबती वाढवला येणं नाही का. हो म्हणजे कसं सगळं पद्धतशीर दिसू राहिलं यायचं. नाही हे पाहुणे बा ओळखीच नाही वाटत. कोण आहे ते. काय हे साळभाऊ आमचे साळभाऊ आहेत. पुण्याले होते ते कंपनीतनी. हो तिकडे कसं जरासं यायला नान लागला दारूचा. बायको सोडून आली इकडे. तर आता हे इकडे आले तर हो आता कसं यायले तर आता काही ना काही कामधंदा शोधून दिला म्या. कांद्याचा बिझनेस. हो तर मग ते आता बोललो होतो सासरे भावासंग पाठवा बा. सगळं बरोबर आहे. पाठवतच नाही म्हणते. भांडे कुंडे आमचे वापस द्या असं म्हणून राहिले ते. काय करा सोयरी कान हे तोळा आणि काय मोठं कठीणच काम आहे नाही का. बरं जाऊ द्या. चला येतो मग आम्ही आता. लक्ष ठेवतात त्यावर बरोबर. ठीक आहे येतो मग येतो. या मग हो ठीक आहे. सांग जा काही कांदा असला तर कर जा फोन. ती गाडी अंदर लावतो रे बाबू. बाहेर नको लावू बाहेर. तेच म्हणलं अंदर घे आपल्या अंगणात नाही. ते माझ्या बुड्या बिजा काळजी करते. अरे बाबा तुम्ही काळजी नका करू ना. कोण देते गाडी गिडी काय बगर चाबीच देणार आहे का. बाबा भेलेलं बरं आपलं. काय करतं बिमारीच्या आधी उपचार केला बरं राहते. हो अंदर ठेवून दे आपली गाडी. हो म्हणजे टेन्शनचं काम नाही. हो ठेवतो. सांगायला काय करा आता. हे कट्ट कोण काढला गव्हाचं सरे वाहून चिवून शिवसाव करून ठेवले होते. मी चला अंदर घरात ठेवा लागते. आता हे खाली कोण काढलं नाही. सोडलेलं दिसू राहिलं मला. टाटा उघड्या टाकून दिला. घरी आहे का नाही बुडी काय सांगा. कुठे आहे म्हणलं. घरी आहे का नाही. आली इकडे आम्ही मागच्या अंगणात आली. मला कल्ला करू राहिले. जेवण झाले ना का उपायच्या. आता आमचं आम्हाला माहित काय. हो झालं जेवण झाले. पण म्हणलं हे गव्हाचं कट्ट खाली कोणा काढलं म्हणलं हे. मी आता चांगले शिवले होते दामनांती. आणि हे काय आता सोडसाड केलं कोणाला दिली गहू.
काही नाही हो, एक माणूस आला होता. ते म्हणे बा काहीतरी द्या म्हणे. हो दक्षिणा तर मिळालं, पैसे गिसे नाही मापाशी काही. हो, गहू दिले त्याला 1 किलो. हो 1 किलो दिले समजा, काय त्यातले कट्ट्यातले. अरे तर भिकारी आलता म्हणजे गावात नाही. अरे बापा रे, पुरी आता यानं हिस्ट्री घेतली होती गावाची. अरे बाबा म्हणलं ते भिकारी कोण होता पाहिला का? पाहिला का म्हणलं? काय कसा म्हणजे भिकारी कसा म्हणजे जसा असेल तसाच आपला मला जेवणाचा. हो, आता इथे तिथे कोणाची पीठ मागितलं, कोणाची पैसे मागितले, 10 रुपये द्या, 5 रुपये द्या. हो, गावातून गेला ते. तर या आम्ही गेलो तिकडे आता शिवलालच्या तिकडे, आणि इकडे त्यानं बरोबर गावातली पूर्ण माहिती घेतली. अरे बाबा घरात तर नाही घेतलं, त्याला घरात घेतलं का म्हणलं? बसला दिसला होता का? चहा की मागितला होता त्यानं? होता जरा शिल्लकच होता ते. हो, अगरबत्ती पेटवाले माचीसच द्या. माचीस म्हणलं की मग म्हणे पाणी द्या. पाणी द्या म्हणलं की मग म्हणे चहा घ्यायची इच्छा आहे. हो, असं करे ते. पण नाही म्हणलं बाबा इथं काही दुरेंगळ लोक चल सटकन निघ म्हणलं, माघारी कोण नाही. बरोबर आहे रे, बरोबर आहे. तेच असलाच पाहिजे. बरोबर आहे, त्यानं अभ्यास केला पुरा. आणि 11 तारखेला 100% झटका आहे. हो, आता आपल्या इथं काय पाहिलं असेल का ना? आपल्या इथं बाहेर तर काही नाही म्हणा. हो, हिच्या अंगावर. अरे मी काय म्हणतो, हे गाठल्याच्या गाठ्या घालत नको जाऊ नये सोनं नाणं. तुला सांगितलं ना मी. आपल्या इथं सगळं सोनं तुला माहिती नाही का? ते अंदर पेटीत ठेवला, हे बी ठेवून द्यायचं. गळ्यात घालायचं नाही ना. हे भिकार लोक लक्ष ठेवते ना. बाबा आता मी बाकीचं तर काढलंच नाही. आता एवढं मोठं फक्त एक तर काढली मी पोत. आता बाकीच्या तर तुम्हीच ठेवला बरोबर ते पेटीतनी. बाबा रे, बरोबर ठेवाच लागते ते आता नाही का? आज रातच्या ना कुठं ना कुठं त्याची व्यवस्था लावाच लागते. अरे बाबा पाहिजे म्हणलं, आता तो बरं केलं, चांगलं केलं, त्याला अंदर घेतलं नाही. नाही ते बा म्हणलं माणसं नसते घरी. दिवसा तुम्ही कसं तुम्हाला ते लुबाडतात बरं. हो, असं सायन तसं सायन, एखादं काही सांगितलं तुम्हाला की बस गहू देता, जेवण देता, डाळ देता. तर ते तरी बरं केलं, लवकर रवाना केलं त्याला. धमकी दिली नाही बाबा त्यानं की आपल्या गावात उद्या दरोडा पडणार आहे म्हणून. फालतू आपल्या घरी पडला तर मग. मला तेच वाटलं, म्हणून तर मी त्याला घरात नाही घेतलं. मला सटकन निघ लवकर, हे गहू ते चल लवकर नाही. आणि बरं केलं ते. हो, पण कसा होता कसं म्हणलं? माणूस पाहिजे होता का ते? म्हणजे नेहमीचा असा म्हणजे कोणी म्हणजे वैकीला वाटला का? नाही आता ते नवळाच होता बाबा. ते मला ते कपडे घालेले होते ते. हो, काय आता माय वैकीचा नव्हता ते. आता नवळा दिसला मला. किती जण होते ते? एक होते का दोघं होते? कोणी संग होतं त्याच्या? नाही ते तर एकटाच होता झोळी घेऊन. बाकीचे तर काही मला नाही दिसलं. एकटा होता बा. असं एकटा होता नाही का? हो, काय सांगता येते अजूनही असं समजा गावात तिकडे तिकडे हिंडले ते. बरं जाऊ दे. आता मी काय म्हणतो, ते आपलं संदूक काढ. लवकर ते आपलं बाहेर काढ म्हणलं, खबाड ते आपलं सोनं घेणं सगळं. आणि मी बरोबर व्यवस्था लावतो त्याची, कुठे ठेवायचं काय ठेवायचं. काऊन की कसं काही शक्यता म्हणजे कुठं काय धाड पडेल त्याची काही सांगता येत नाही. त्यानं गावाचा पूर्ण अभ्यास केला आता कुठं काय करणं नेम नाही. बरोबर. हो काढतो मी. ठेवा मग कुठे ठेवायचं. ठेवा मग. बाबा नाही म्हणतो बुड्यानं बराच पिवळा माल जमा केला नाही का? पिवळा थम माहिला का? मला काही केलं काय केलं मला त्याला पता नाही बाबा. आताच दिसलं, आजच पाहिलं मी. का बाबा हे काही केलं म्हणलं? हे काही मला तर पता नाही याचा. हे राहू दे ना भाऊ, आता याच्यावर डोळ्या नको ठेवू म्हणलं तू. हो, पुढे तर दिलं काढून गिळून तर काय कुठं राहा आम्ही. पाहिजे नाही का आम्हाला आमची शिदुरी काही ना काही. मग हे आमच्या नशिबानं भेटेल आहे आम्हाला, कंदील बुडेले मले. तेच म्हणलं, ते किती मोजले का ते पैसे बरोबर किती झाले ते? आम्ही तर मिळाला तर सुनीच्या अंगावर चांगलं दिसलं असतं सोनं. हे हो ना पण काही हरकत नाही ना. हे काय शेवटी आपलंच आहे का नाही? तुमचं काम आहे काय? बाबा राणीच्या लग्नात जर कसं असतं ना, तर कसं चांगला माहोल वाटला असता. अरे भाऊ मारती लोकांना दाखवू नको तू. आम्ही एवढं जपू ठेवून राहिलो होती. तर मला किती रुपये भरले ते सांग ना त्या बाबाले. आम्ही एक मनी नाही देत वाटते नाही का? बरोबर ठीक आहे, जाऊ दे, नको देऊ, त्याचा काही विषय नाही. आता हे 3 लाख भरले बाबा, 3 लाख. बरं 3 लाख रुपये नगदीमध्ये आणि आता 20 लाखात सोनं. आता 20चं बी भाव वाढल्याच्यानं कमीत कमी 25 लाखात सोनं जाते आता हे. काऊन की आता 80-82च्या वर गेलं वाटते ना. जाऊ दे, आता काही विषय नाही. आता त्यावेळेस आपण काय साठणं केलेलं आहे. चला आता ठेवावं कुठं हे प्रश्न आहे ना आता. काऊन की दरोड्याचं मोठं भेव आहे आता. काय रे मारती, कसं काय करावं, कुठं ठेवावं हे आता? आता हे बँकेत टाकून द्या. हो, कसं घरी ठेवणं बरोबर नाही एवढं मोठं. फालतू कसं झोडपा बसून जायचा. ठेवलं होतं ना बँकेचं बी, काही दिवस ठेवलं होतं. पण कंदील बुडा म्हणे नाही म्हणे बा, कुठं आपल्याला टिपारी बसून म्हणजे एखाद्या दिवशी बँक फुटायची तर आपलं चाललं जाईल म्हणे. हो, नाही तर आम्ही ठेवलं होतं ना त्याच्यातनी, पण ते हुकूला आम्ही वापस आणलं. मग आता कंदील बुडाला विचारा ना, मग त्याच्यात आहे म्हणता ना एवढंच. मग त्याला विचारा ना काय कसं काय करता, कुठं ठेवता मग. हो, त्याला म्हणलं होतं मी. हो, ते म्हणजे सांगेन म्हणे मला. हो बरं, त्याला फोन लावतो मी नाही का. हो, ती बी त्याच विचारत असेल ना. बरं आता फोन लावतो, कुठं ठेवून राहिला म्हणून. करा लवकर फोन करा. एक तर मला जायचं आहे तिकडे. हो, तिकडे चौकी बसवायची आहे ते गावाच्या तोंडावर. हो, तिथे थांबायचा झाबऱ्या मी, आम्ही 2-4 जण. हो, पण आपला जीव समावून काम करत जाय काय, नाही तर मग कसं ते कोणता हॉटेल होय म्हणजे ते संग पंग घेतला जाता. ते कोणता हॉटेल आणि फाटेल आहे त्याचं काय? ते तर मग एका आवाजात आला नाही ते. मग असाच होता ते, त्याचा काही विषय नाही. हो, लावा फोन लावा. म्हणजे मारतीच्या बुड्याजवळ बी एवढंच आहे नाही बापू. आहे मग आता तुमच्या दोघांजवळ समजा कमालच म्हणून लागेल तुमची नाही. असं तुमच्या सोबत्याने दिलं तुम्हाला नाही अमरावतीच्या. नको विचारत जाऊ तू काही आम खात जाय. तू कुठल्या नको मग जाऊ. शेवटी तुझ्याच आहे ना हे. मग चालला आपला, कोणाला सांगू नको. मारत्याला सांगितलं का तुला आज लोक ही गोष्ट? त्याला का माहित नसेल का त्याच्या घरी काय म्हणून? मग असं आहे ते. तुम्ही काही एकमेकाला सांगायचं नाही, काहीच नाही, विषय नाही काढायचा त्याचा. तर आता हे तुला सांगितलं तसं ते कर. गॅसचं ते खालचा कोपरा आहे का नाही, ते पूर्ण कापून घे. तो आजोळ आहे ते ग्राइंडर हे ते काढते सगळं सामान, आणि ते बरोबर खालून असा पत्रा कापून घे. हे त्याच्या अंदर खालून देऊ आपण. रिकामा गॅस आहे, टेन्शनचं काम नाही. मग त्याला आपला लावून जाय तिकडे. हो पण मी काय म्हणतो, कोणा गॅस मागतला म्हणा किंवा गॅसवाल्या दिला गेला तर एखाद्या चाललं जाईल नाही. आता आहे ना आपल्या इथं 2 आहे ना बंबे. हे रिकामा बंबे आहे, ते भरलेला आहे ना दुसरा. ते सरल्यावर तेच भरायचा. याला काय हात लावायचं? याच्यात आता तुम्हाला समजलं ना, हे माल आहे म्हणून आपला. ती गोष्ट खरी आहे म्हणा, पण कसं गडबडीत नाही द्यायला दिले जावे सिलेंडर त्या गाडीवाल्याला. तुम्ही त्याला चेन बांधून ठेवतो बा, त्याला असं बांधून ठेवतो, लॉक करून ठेवतो. झालं हो, याच्यापेक्षा काय आता. मग शिरामचा फोन आला वाटते नाही का? हो, घ्या तुम्ही आता भाण्या जाय. तू काम कमी लागते, गॅसचं बरोबर करून आणजा. हो, मी उचलतो, बोलतो त्यासोबत. बरोबर आलोच मी त्याला बरोबर ओके करून आणतो. बोल रे मुशिराम, बोल. काय झालं का म्हणलं, फिटिंग झालं का बरोबर? कुठं ठेवता मग, कसं करता? हो, मी बाहेर काढलेलं आहे म्हणलं, विचार करू राहिलो कुठं ठेवा, काय ठेवा.
आता खरं सांगायला गॅसमध्ये ठेवलं म्हणून नाही का, उस्तीमध्ये ठेवलं म्हणून लागन. हो गड्या, माया झाला विचार पक्का झाला माया. तर मी कसं करू राहिलो हे सगळं, आपली उस्ती असते का उस्ती, उस्तीत अंदर ठेवून राहिलो, म्हणजे कसं आपल्या डोक्याला राहते आणि आपलं ध्यानही राहते. म्हणून उस्तीत ठेवायचं आहे बा. मागचे दिवस पुढे आणता का तुम्ही? आपण इथं ते उस्तीतलंच आणलं होतं तिथून, माहित नाही का तुम्हाला? पण आता दुसरीकडे ठेवा कुठं, सांग ना, तूच सांग ना मग. पिप्यानं ठेवा, डब्यानं ठेवा, कुठं ठेवा सांग ना तू. फरशी उकरून का त्याच्याखाली ठेवा का फालतू कसं? हे बा, त्यापेक्षा मी आता सरळ उस्तीत ठेवू राहिलो बा. तू ते पाय. असं म्हणता नाही का, पण आमचा मारुती काय म्हणते, वरे टिनावर पाईप आहे तो आपले वावरातले स्प्रिंकलर पाईप, त्याच्यात ठेवा म्हणते बाबा, पॅकिंग करून ठेव म्हणते इकडून तिकडून. नाही ना बाबा, उंदरं फुंदरं कचरण पाईप तर बसा लागणार राजा, नाही एखादा मागायला आता तशी तसं देऊन टाकन कोणी. राहू दे ते, त्याच्यात नको ठेवू. तू काय कर, तू उस्तीतच ठेव. आता आहेत त्याच्या बरं, हे बा उस्तीतच ठेवतो मग नाही का, जाऊ दे तिकडे माखोलीत ठेवा लागेल ते बरोबर. बरं ठीक आहे, मग उस्तीत ठेवून देतो मग. म्हणलं मग कसं, माय बी उस्तीत आहे तू बी उस्तीत आहे, म्हणजे लक्ष राहील आपल्या. चला ठीक आहे मग, आता लवकरात लवकर करून घे म्हणलं, कोणी आधी शक्यता असते. लवकर कर, मोकळं दे. हो करून राहिलो ना. हो बा, 10 मिनिटाची कडे तिकडे आता उस्तीत टाकून देतो. हो ठीक आहे मग. म्हणलं त्याला म्हणता उस्तीत ठेवा आणि तुम्ही गॅसमध्ये ठेवता. त्याला बी द्यायचं असते गॅसचा सल्ला. तसं नसते ना ते, सगळं खरं खरं सांगसान तर कसं होईल. एका दिवशी ते दिन आपल्या टिपरी, कोणावर भरोसा नाही, भावावर भरोसा नाही ठेवा लागं. मग आपल्या का सगळ्या का कला गुण का लोकांना का फुकट देता का? 100 रुपये 200 नाही 1000 रुपये दिले पुरले, पण आपली कला कोणाला देऊ नये, समजलं का? आपलं गॅसमध्ये आहे, कोणाला सांगू नको दे, नाही सांगशील कोणाला सगळ्या गावात. हो बाबा, ते आहे बरोबर नाही का. हो बरोबर, ठीक आहे, मी नाही सांगत कोणाला. फक्त मला खालून ते पत्रा बरोबर जॉईन करतो म्हणा. नाही खालून पडून जायचं. ते नाही सांगा लागत, भाण्याला हुशार आहे. भाण्यात नाही. येऊ दे त्याला, आता अंदर टाकून देऊ द्या. ओके, झाला का फिटिंग? झाला पूर्ण, म्हणजे फिरता झाला का? पाहून घ्या म्हणलं पाटील साहेब. पूर्ण बिलकुल असा फिरते कॅमेरा आहे ते. 4-5 कॅमेरे लावलेले एका दमानं, पूर्ण बाजूचं कव्हर करून टाकते सगळं, म्हणजे टेन्शनचं काम नाही. बरोबर, समजा हे 4 मागच्या साईडने किती आहे ते सगळे, किती आपले लावले किती सगळे? 8चा शेड बसून दिला तुमचा. मागच्या साईडनं 2 आहेत, इकडल्या साईडने 1 आहे, इकडून 1 आहे, आणि आपले हे समोरचे 4 बिलकुल बिंदास, नो टेन्शन. ठीक आहे, उतरा खाली मग आता. चला घ्या आता, लवकर लवकर पेमेंट घ्या, चला पुढे जा. आमचा आहे बरं भाऊ. 2-2 लावायचे आम्हाला. यायले 2 मला 2. हे काय मंगापासून मागं. हो ना, तुम्हाला सांगितलं ना मी, नंबर वाईज लावून राहिलो ना मी. आता सरपंचाचे लावा लागतात मला गावातले, जे बिघडलेले आहे ते सर्व दुरुस्त करायचे आहे. त्याच्यानंतर शांताराम भाऊ घनगणित सांगितले आहे मला त्यानं. ते झाल्यानंतर मग तुमचा. आता आम्ही का पैसे नाही देऊ राहिलो का? आमचे बसून द्यायचे असते ना. ते गावातले नंतर बसवायचे असते, पहिले आमच्या घरचे लावा ना तुम्ही. तर हो ना, देतो ना बा, पण ते आता सरपंच म्हणे गावातले पहिले बसवा म्हणे, ते बिघडलेले ते दुरुस्त करणं आहे मला फटाफट, नाही तर चेंज करायचे आहेत ते. करा बा तुमच्या हिशोबाने, फक्त कसं द्या म्हणलं बसून. चला उतरा खाली, उतरा, घ्या रप करा पटपट. आता समजा म्हणजे आपलं हे बा मामा भांजेवर डाऊट आहे. दुसरी गोष्ट शिवलाल खादोळेवर डाऊट आहे. म्हणजे कसं काशीनं सांगून राहिला की बा त्याच्या गोष्टी झाल्या, तर अजून कसं म्हणजे स्पष्ट क्लिअर नाही झालं समजा. आणि मामा भांजेचं बी कसं किराण्याच्या गोष्टी हे ते कनिलाबाजी नाही ऐकल्या म्हणते. तर म्हणजे कसं आता विषय असा झाला की दोन्ही बी पार्ट्या काही सांगता येत नाही, यातलं कोण होतं. असे ना, आता कोणी बी CCTV बसले ना आता आपले सगळीकडे, मग काय लोळ आहे. आणि दुसरी गोष्ट आता फिरते पथक आहेत 2 आपले. शिवलालवर डाऊट आहे, तर आपला डॅनी आबस त्याच्या संघ आहे फिरत्या पथकातनी, म्हणजे तेही समजते बबन आणि शिवलालची काय चाल आहे बुवा. आणि दुसरी गोष्ट राहिली ते मामा भांजे, ते गावातनी घुसतीनच ना, तर घुसाच्यासाठी आपण रस्त्यावरती चौफुल्लीवर केले नाही का ते आपली नाकाबंदी, मग तिथूनच येईन का नाही, दुसरी कोण कुकून येणार आहे. आणि अजूनही आजूबाजूला आपले माणसं तयार आहेत, गाड्या गिड्या ओके करून ठेवलं आहे, डिझेल भरून ठेवलं आहे. बिलकुल फक्त त्यांना आज याव, बस अटॅक केला की झाला मेलाच म्हणा ते. आपली कसं नियोजन जबरदस्त आहे, कारण की आता दुर्बीनवाले आपले समजा मोठ्या उच्च टेकडीवर आहे, तर समजा बसलेले 2 जण चेतन लारे, तिथून गावात गाडी घुसली की बरोबर आपल्या चौफुल्लीवर आले, गावाच्या तोंडावर ते जर आले की बिलकुल झाबऱ्या गिबऱ्या ते अटॅक करते. नंतर मग कसे आपल्या गाड्या गिड्या तयारच आहे, सगळे जण बिलकुल ओपनच सुरू करू द्यायला दिसले की बस. ठीक आहे, आता शांताराम भाऊ तुम्ही तुमच्या कोट्यापाशी झोपा. कंदील आबाजी आणि मारुतीचे बाबा तुम्ही आपापल्या घरापाशीच बरोबर सतर्क राहा. चला आता बाकी तर मग आम्ही पाहतो काय देवीदाशी ते फेरफटका आमचं चालूच राहील. फक्त दिसला पाहिजे आता, रूमनं तर नाही पण वखरच टाकतो त्याने टाकेत नाही मी. थांबा तू, दिसू दे मला फक्त ते. हो ना, पहिले सापडू तर द्या ती. काश्या ते याटो गिटो तयार ठेवतो म्हणलं रस्त्यावर. फोन केला की बिलकुल काळाचा. तेच म्हणलं. हो ना, याटो गाड्या बिलकुल रस्त्यावरच ठेवायच्या, बस पटकन चाब्या लावल्या की त्याच्या मागं विषय नाही. बरं चला आता जेवण घेऊन करा कंदील आबाजी, काय तयाऱ्या करायच्या करा. आता कसं 8-9 वाजून राहिल्या. रात्रीचा हमला आहे 100%. 12 वाजेपर्यंत ते काही ना काहीतरी करणार आहेच. चला आता काही काळजी नाही राहिली आता. मग श्रीरामले नाही मला नाही का, आमचं कसं आता शाबूत आहे बरोबर. हो ना हो बस आता बिलकुल आपण हाऊस ना हाऊस. बोला ना देतेच भाऊ, बोला काय म्हणता आता. हॅलो, कुठं आहे म्हणलं तुमचं फिरतं पथक, कुठं आहे तुमचं? का आपापल्या घरापाशी रखवायला करून राहिले म्हणलं स्वतःच्या? काही दिसून नाही राहिले आम्हाला. आता काय बोला राजा. अरे बा म्हणलं डॅनी आबाजी सांगत दिलं ना तुम्ही, माया काही राजा मावर भरोसा नाही तर. डॅनी आबाजी मी बबनराव हे का फिरूनच राहिलो ना, या सामटीतून त्या सामटीत, त्या सामटीतून त्या सामटीत. आता इथं आलो बा आता रस्त्यावर इकडे बबनच्या घराच्या पुढे. तरी तर म्हणलं पाहिजे बा, फक्त तुमच्या दोघांचीच घराची नको करू रखवायली. डॅनी आबाजी मी काय म्हणलं, स्पीकर ऑन करा. बोल रे देवीदास बोल. म्हणलं जरा काय कसं जरा लक्ष द्या, जरा पूर्ण गावाची एकसारखी करा तुम्ही. हो ना बस आता हे बा पहिले शिवलालच्या घरापासून आलो, आता इथं बबनच्या आलो.
हो ना, आता बस सामटा सगळ्याच घेतो आम्ही. मी हाव ना संग, काही काळजी करू नको, मी हाव. काय मग काळ्या गिड्या आहेत ना संग तेल लावलेले तेच म्हणलं संगच ठेवायची दिसले की बिलकुल हायगीच नाही करायचे जिथं दिसला तिथं हाणाचा ठीक आहे आम्हाला फोन करायचा सगळी व्यवस्था ॲम्ब्युलन्स सहित हो ना बस येऊ दे ना, तावडीत येऊ दे ते. हो इथं गावात तर घुसू दे फक्त, त्याला पाहू ना काय कुकून घुसते पाऊस ना आता. बरोबर ठीक आहे ठेवतो मग ठेवतो आली रे गाडी आली 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 आली. अरे बापा हे बा आपल्या जिथे घुसरायली रे रामपूर रस्त्यावर. आपलीकडे आली का? हा घुसली का? तेच म्हणलं तरी वाटलंच ना मला 100% गाडी येतेच ते. लाव तू फोनला पटकन. जसं जसं तुला दिसते तसं ते सांगते झाबरेला पटकन. चौकीवर बरोबर टाईट राहा म्हणा. झाबरो गाडी आलेली आहे म्हणलं. इथून आम्हाला गाडी दिसून राहिली एक आपल्या रामपूर रस्त्याकडे घुसलेली आहे. आण दे कुछ टेन्शन नाही हम है ना यहाँ पे तुम मस्त टेन्शन लिहो बरोबर सांग ना मला फक्त खोकळे पलटली काय हे ते लाईट दिसू राहिले का? हा मोठी गाडी दिसते का लहान दिसते? हो येऊन राहिली थांबली ते थांबली हा थांबा. हा मी सांगतोच तुम्हाला अजून काय काय होते त्याचं. हो निघाली की सांगतो लाईट बंद केली द्या ना. बरोबर आहे गाडी तिथेच उभी कर तिथून पैदल येईन ते काहीतरी प्लॅन असेल द्यायचा. हो ठीक आहे सांगतो मला द्यायची सुरू झाली की हो लाईट दिसली सुरू की हा बरोबर आहे बरोबर ध्यान ठेव बरोबर. हो बाजूची लाईट सुरू आहे लाईनवाले बरं दिसून राहील तशी सांगतो अजून काय काय होते पुढचं. हॅलो झाबरू आता निघाली गाडी सुरू झाली म्हटलं ते लाईट लागली त्याचे निघून राहिले आता पाहिजे सतर्क करा तुम्ही. बस येऊ द्या आता आला झाले दिवस भरले त्याचे आता बस झालं. हे बा तू काय करा आता भूषण लारेनचे तर म्हणा फोन लावा म्हणा सगळे सतर्क करा म्हणा. गावात नाही आता घुसण्याच्या फिक्रीत आहेत म्हणा ते बिलकुल तयारीत राहा सगळे आता म्हणा. हो सांगतो मी लाराले हो फोन करायला लावतो. हो ठीक आहे तुम्ही पाहिजे फक्त तुम्ही तिथून हुकू नका देऊ द्यायला सटकले नाही पाहिजे. नाही आता काय सटकते ते येऊ दे फक्त. आली का गाडी सुटली तिथून सुटली ना बस निघाली गाडी निघाली हा बस आता जोरात निघाली रे बस तयार राहा तुम्ही तयार राहा. ठेवा आता लागतो आम्ही आमच्या कामं ठेव काय म्हणते निघाली गाडी हा झाला तयार राहायचं का? निकल गई बोलते अपने को पोजीशन लेनी पड़ेगी अपनी. हाँ चलो अपनी पोजीशन ले. चलो मारती पाटील चलो अपने काम पे लग जाओ. तिथेच होतं बा काय वखरच घेऊन आठवा का तिथेच हो वखरच आणला आठवा रुमण्याचा की आता रुमण्याचं काम नाही राहिलं आता कसं वखरच टाका लागते त्याच्या पाटकाळात नाही हो त्याशिवाय आता इलाज नाही कोण गेलं सही ताळलेत ते गावाला चॅलेंज देऊ राहिले म्हणजे काय मामूली समजून राहिलं कधी आपल्याला. नाही बिलकुल आता आज तर सोडायच नाही ते ఇంకా गाड्या गिड्या सगळ्या ओके झाल्या बिलकुल फक्त फोन इशारा आला की बस झाला कामच झालं द्यायचं. हॅलो हां बोल हां बोलणार रे बोल म्हणलं गाडी सुटली म्हणलं तिथून. हो आता हे बा झाबरूच्या चौकीपाशी पोहोचणार आहे आता बस 2 मिनिटाच्या तिथं पोहोचते आता. हा तुम्ही तिकडे सतर्क राहा सगळे. ठीक आहे खुदी गाडी आहे नाही असं 4 व्हीलरनं आले बरोबर ठीक आहे बस आम्ही सतर्क आता काही टेन्शन नाही. बस फक्त तुम्ही ते झाबरूल बरोबर सांगितलं ना बस तिथंच आता कव्हर करायचं ते सगळे गाड्या घेऊन निघतो आम्ही इथून. बिलकुल ठेवा आता फोन. एखादा मोठ्या पाटलाला फोन लावून द्यायला नाही का? हो तिथंच जास्त शक्यता आहे नाही का? बरोबर ठीक आहे या लवकर या मग ठेवतो फोन. हा ठीक आहे मोठे पाटील तयार राहा म्हणलं गाडी आता अंदर गावात घुसण्याच्या फिक्रीत आहे आत्ताच फोन आलेला आहे लवकर तयारीत राहा.